आज मी घरीच पिझ्झा कसा बनवायचा ते बघूया। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। चला सुरुवात करूया। इथं मी गरम पाणी करून घेतलेलं आहे, 1 कप एवढं बारक्या कपानं। इथं मी बारक्या चम्मचने 1 चम्मच साखर टाकलेली आहे आणि हे ईस्ट टाकलेलं आहे। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यात। हे मिक्स झालेलं आहे, 5 मिनिटासाठी ठेवून दिलेलं होतं मी। 5 मिनिट झाल्याच्या नंतर बघू शकता ईस्ट चांगलं फुगलेलं आहे। इथं मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे मीडियम साईजच्या वाटीनं आणि ती चाळून घेतलेला आहे। इथं थोडंसं नमक टाकून घेते आणि हे आपण ईस्ट जे भिजवलेलं आहे ते टाकूया। आपण हे मिक्स करून घेऊया आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सॉफ्टसा आटा मळून घ्यायचा आहे। हे आटा चांगला आपल्याला सॉफ्ट मळायचा आहे आणि वरी 2-3 चम्मच तेल टाकायचं आणि तेही मिक्स करून चांगलं 50 मिनिट किंवा 1 तासासाठी ठेवून द्यायचं। हे 50 ते 55 मिनिट झालेले आहेत। आता हे प्लेट उघडून बघूया। बघू शकता कसं जाळीदार आपलं पीठ बनवून तयार आहे। आता हे आपल्याला एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं 5 मिनिटासाठी हे मळून घेऊया चांगलं एकजीव करून। हे झाल्याच्या नंतर आता हे तर मी पाट्यावर मी इथं पीठ टाकलेलं आहे। थोडंसं जाडसर पीठ जर असलं तुमच्याकडे तर ते टाका। माझ्याकडे हे डाळीवर दळून आणलेलं हे ज्वारीचं पीठ होतं, मी ते खाली पसरलंय, थोडंसं मोठाड होतं ते। आपल्याला असंच हे पिझ्झाचं असं बनवून घ्यायचं आहे की हातानंच थोडंसं पसरवून घ्यायचं। हे मोजरेला चीज आहे, हे पिझ्झाचं चीज आहे। आता हे बघू शकता आपला पिझ्झा पसरलेला आहे, त्याच्यावर काटा चम्मचनं मी असं छेद केलेले आहेत। आपला पिझ्झा फुगायला नको आहे किंवा त्याला पापड यायला नको आहे। हे जी पिझ्झाचा जी सॉस आहे ना ती मी घरीच बनवलेला आहे। हे टमाटर सॉस आणि शेजवान चटणी आणि आपलं व्हाईट सॉस राहतोय ते, हे सारं टाकून मी बनवलेलं आहे। ऑरेगानो बी मध्ये टाकलेलं होतं। पहिलं मी हे चीज पहिलं टाकून घेतले सॉसवर, त्याच्यानंतर हे भाज्या टाकून घेत आहे, पनीर, टमाटर, हिरवी मिरची आणि इथं कांदाही एकच साईजमध्ये कापून घेतलेला आहे ते टाकून घेऊया। असेच मी एक वेळेस 2 पिझ्झे बनवणार आहे, एक कुकरमध्ये आणि एक कढईमध्ये ठेवणार आहे। ऑरेगानो टाकून घेऊया। तुम्हाला टाकायचं झालं तर इथं चिली फ्लेक्स टाकू शकता, नाहीतर नंतर टाकू शकता। हे माझी हिरवी मिरची आहे ना ते थोडी तिखट वाणाची आहे, शिमला मिरच माझ्याकडे नव्हती। आता इथं एका प्लेटाला तेल लावून घेऊया आणि हे 10 मिनिट पहिलं मी नमक गरम करायला ठेवले होते कढईत, त्याच्यावर पिझ्झाचं प्लेट ठेवलंय आणि हे कुकर बी मी कमी गॅसवर 10 मिनिट ठेवले होते, त्याच्यात एक प्लेट ठेवलेला आहे खाली स्टँड ठेवून। आता हे कमीत कमी मी 40 ते 50 मिनिट ठेवणार आहे। 40 ते 50 मिनिट ठेवणार आहे असंच। एक वेळेस उघडून बघितलं होतं मी आणि हे बघू शकता तुम्ही पिझ्झा कढईतला आहे, खूप छान बनलेला आहे आणि हे कुकरमधला आहे। 2 पिझ्झे बनवून आपले तयार आहेत। आता ह्याला काढून घेते। हे असे आपले 4 पिझ्झे बनणार आहेत। 2 पिझ्झे बनल्यात आणि 2 पिझ्झाचा आटा आपल्याकडे डोट तयार आहे, हे बघू शकता। ह्याच्यावर खूप सारं मोजरेला चीज टाकलेलं आहे, तर खूप छान पिझ्झे बनलेले आहेत आणि हे वाटत नाही की हे घरी बनवलेले पिझ्झे आहेत। आणि हे करंज्याचे जे पीठ काढतात ना ते माझ्याकडं आहे चम्मचला, त्यानं मी पिझ्झा कट करत आहे। खूप छान पिझ्झा बनलेला आहे घरच्या घरी आणि हे पहिली वेळेसच मी पिझ्झा बनवला, ह्याच्या आधी मी कधीच पिझ्झा बनवला नव्हता। स्वादला तर घरचा पिझ्झा विचारायचंच नाही, तुम्ही विकत आणलेला पिझ्झा असा लागणार नाही, एवढा माझा स्वादिष्ट पिझ्झा बनलेला आहे। आणि बघू शकता हे दुसरा पिझ्झा आहे, ह्याच्यावर बी मी हे चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि 2 पिझ्झे मी एक वेळेसच तयार केले, तर ते दोन्ही मी पिझ्झे तुम्हाला कट करून दाखवलेले आहेत, बघू शकता। कसा वाटला पिझ्झाचा व्हिडिओ पहिल्या सुरचा कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।